आपला आवाज कोकण 24 तास। विधानसभा निवडणुकीमध्ये महायुती म्हणून आम्ही लाडकी बहीण आणि शेतकरी कर्जमाफीची जी आश्वासने दिली होती ती पूर्ण करणारच असा विश्वास राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी रत्नागिरी येथे व्यक्त केला आहे। ते कधीपासून सुरू होणार नाही? दुसरा प्रश्न, शेतकऱ्यांची कर्जमाफी कधी होणार? खरोखरच तुम्ही करणार आहात की फक्त त्याचे आश्वासन? एक असं आहे की महायुतीच्या जाहीरनाम्यात, ज्याला इंग्रजीमध्ये मॅनिफेस्टो म्हटलं जातं, त्या जाहीरनाम्यामध्ये आम्ही माय माऊलींना 2100 रुपये दरमहा देणार असं घोषित केलेलं आहे आमच्या तिन्ही पक्षाच्या एकत्रित जाहीरनाम्यामध्ये। त्यामुळे जाहीरनाम्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी आमची आहे। योग्य वेळेला त्या संदर्भातला निर्णय होईल। आमच्या जाहीरनाम्यामध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या बाबतीमध्ये सुद्धा विचार केला जाईल असं आम्ही म्हटलं होतं। त्यामध्ये शेतकऱ्यांची थकीत वीज माफी ही पूर्णपणाने 1400 कोटी रुपयाची राज्य सरकारने माफ केले। या वेळेपासून दिवसा वीज देण्याचं सरकारने घोषित केलेलं त्याची अंमलबजावणी सुरू झाली। त्या संदर्भामध्ये सुद्धा योग्य वेळी निर्णय होईल। योग्य अंदाजे निर्णय होईल योग्य वेळेला। साहेब, मोदी आवास योजनेचे लाभ रत्नागिरी जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अधिक बळकट करण्यासाठी लवकरच आपण दौरा करणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे रत्नागिरी येथे पत्रकारांशी बोलताना म्हणाले। अशाबद्दल प्रवेशाचा मगाशी विषय बोलताना आलेमध्ये कधी बोलले, याच्यावर विषय थांबवला? नाही, मी त्याचं उत्तर दिलं। मी त्याचं उत्तर सविस्तर दिलं की त्या निवडणुकीच्या मध्ये एकमेकाच्या विरोधामध्ये निवडणूक लढणाऱ्यांनी पराकोटीची भाषणं केली। पराकोटीची अशी माणसं निवडणुकीच्या नंतर एकत्रित आली या जिल्ह्यात, असं म्हटलं ना। मी त्याचं उत्तर दिलं ना, असं नाही तर तसं दिलं ना उत्तर मी। आणि असं आहे की त्यांना का घेतलं त्याच्याबद्दल आम्ही काय विचारायला पाहिजे असं काय नाही। असे अनेक निर्णय मधल्या कालावधीमध्ये एकमेकाने आपापल्या सोयीने घेतलेत। तरी त्यांच्या मनात काही शंका असेल तर उद्या कदाचित समन्वय समितीला भेट होईल। ते माझे चेले आहेत, त्याच्यामुळे त्यांच्याशी बोलेन, अधिकारवाणीने बोलेन। राजा अजून काय ते विचारून घे। मला काय आपण जिल्हा दिशा समितीच्या मागील बैठकीत घेण्यात आलेल्या अनेक निर्णयांची अंमलबजावणी झाली असल्याचे खासदार सुनील तटकरे यांनी म्हटलं आहे। खरोखर झालेली दिसली काय? बऱ्यापैकी अंमलबजावणी करण्याची खबरदारी ही जिल्हाधिकारी, त्यांच्या अखत्यारीत येणारे अधिकारी, विविध खात्यांचे अधिकारी यांनी घेतलेली पाहायला मिळते आहे। काही ठिकाणची कामं कायमुळे होऊ शकली नाहीत त्याचाही आढावा घेतला। त्याच्यातल्या काय तांत्रिक उपाययोजना करायच्या होत्या त्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी सुद्धा मी स्वतः संपर्क केला, जेणेकरून त्याच्यातल्या त्रुटी ज्या राहिल्यात त्या आता पुढच्या कालावधीमध्ये दूर करतात। जलजीवन मिशनला पैसे देणार नाही अशी काही भूमिका घेतली का? नाही, केंद्र सरकार पैसे देणार आहे। उलट यापूर्वी हरगल नर से जल याच्यासाठी जो निधी करायचा होता तो ग्रामपंचायतीने त्यांना मिळणाऱ्या वित्त आयोगातून करायचा होता। पण आम्ही सर्व खासदारांनी दिल्लीत भेट घेतली आणि पंतप्रधान महोदयांनी म्हणजे केंद्र सरकारला विनंती केली की या कामासाठी लागणारा निधी हा या योजनेअंतर्गत जसा उपलब्ध होतो 50% भारत सरकार, 50% राज्य सरकार, त्या पद्धतीने मिळालं पाहिजे। तो आतापर्यंत मिळवण्याचा आम्ही प्रयत्न करतो। कामं अपूर्ण ठेवणाऱ्या ठेकेदारांना काळ्या यादीमध्ये टाकले। आज मी शक्त सुद्धा दिली की काही ठेकेदारांच्याकडे त्यांच्या क्षमतेपेक्षा अधिक कामं आहेत। काही ठेकेदारांनी कामं रखडवलेली आहेत, त्यांना केवळ दंडात्मक कारवाई न करता त्यांना ब्लॅकलिस्टमध्ये करावं अशी सक्त सूचना आज त्या विभागाला दिली। पण काल मागच्या बैठकीत अपघात होताना दिसतात, काही ठिकाणी ब्लॅक स्पॉट आहे। तर याची म्हणजे आता परवाच्या दिवशी 3 अपघात झाले, त्यामध्ये एक आता जीव गेलेला। या ब्लॅक स्पॉटवर कायमस्वरूपी महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।